संत श्री सद्गुरु गोदडा महाराज यांसारख्या संतांचा वारकरी वारसा एवढाच नव्हे तर आपल्या या श्रीगोंदा तालुक्याला या स्वराज्याचे दुसरे छत्रपती ज्यांनी की या हिंदू धर्मासाठी स्वतःच्या प्राणाचं बलिदान दिलं, त्या बलिदानाचा इतिहास आणि शौर्य या श्रीगोंदा तालुका आणि या श्रीगोंदा नगरीला आहे. मित्रांनो, आजच्या या विराट संमेलना अगोदर बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाले होते. आपल्या सर्वांच्याही मनात तेच प्रश्न असतील की हे हिंदू संमेलन याच ठिकाणी का, आत्ताच का आणि याच महिन्यामध्ये का? तर या हिंदू संमेलनाचं औचित्य काय, असे प्रश्न आपल्या सर्वांच्या मनामध्ये झाले. आमच्या काही मित्रांच्या मनामध्ये ते निर्माण झाले होते. मित्रांनो, 1 एप्रिल 1889 गुढीपाडव्याचा दिवस या भारत भूमीमध्ये एक चैतन्यवीर, एक चैतन्य प्रतिभेचा एक माणूस जन्माला आला. त्या बालकने जन्माला आला, त्याचं नाव केशव बळीराम हेडगेवार. आज तेजस्वी बालक पुढे जाऊन एक प्रखर राष्ट्रवादी युगपुरुष बनला आणि त्यांनी 1925 साली विजयादशमीच्या दिवशी परमपवित्र भगवा ध्वजाला गुरु मानून आणि 25 स्वयंसेवकांच्या बरोबर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाची एक हिंदुत्ववादी संघटना, एक हिंदुत्वाची ज्योत 1925 ला त्या ठिकाणी पेटविली. ही ज्योत आज केवळ आपला भारत देशाच नाही, भारत देशातील आज वाड्या वस्त्या, नगर ग्राम आणि वस्त्यांमध्ये आज ही ज्योत तेवत आहे. आजचा आकडा जर पाहिला तर या भारत देशामध्ये 55,000हून अधिक गावांमध्ये, वस्त्यांमध्ये, शहरांमध्ये संघाच्या शाखा लागतात. त्यांची संख्या आहे 88,000हून अधिक. एवढंच नाही तर या विश्वामध्ये 125 राष्ट्रांमध्ये जे काही कोटी कोटी हिंदू राहतात, त्या हिंदूंच्या हृदयामध्ये ही ज्योत आजही तेवत आहे. मित्रांनो, 1925 ते 2025 या